तर आजची रेसिपी मित्रांनो बघा. मेथीची भाजी धुवून घ्यायची, कढाई तापायला ठेवायची, कढाईत तेल टाकायचं, तेल टाकलं की जिरी मोहरी टाकायची, जिरी मोहरी फुटली की त्याच्यात भाजी टाकायची परतायला. आता भाजी परतून घ्यायची, भाजी परतली की मग नंतर हिरवी मिरची ती टाकायची. तर झालं, मग त्याला थोडंसं शिजून द्यायचं, भाजी रेडी जेवायला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो बघू शकताय, आपली सकाळची सुरुवात इथून असते. बघा किती जबरदस्त असं ऊन पडलेलं आहे, हे बघा. हे मित्रांनो बघा कसं लपतं ते तिकडे अंकडे इथं बसल्याला. मित्रांनो बघा, आता माझी सकाळी मीटिंग चालू आहे आणि नाही का लय काम आहे. डोक्याला ताण आला आता. चला आता मस्त काहीतरी वाटायला लागलं काहीतरी. काय आवडत तुला? काय माहिती आता वहिनी काय भाजी केली, आता बघायला लागेल काय माहिती काय केली. तर मित्रांनो आपण नाही का काल गावाला गेलो आणि काल बाजार होता ना, त्यामुळे बाजारच आणला नाही. पण कल्पनाने काय केलं आहे, 4 दिवसापूर्वी बाजार केला होता ना, ती भाजी कुठतरी ठेवली होती फ्रीजमध्ये. आणि आपल्याकडे तर फ्रीज नाही मित्रांनो. आपल्या मैत्रीण आहे कल्पनाची, तिथं ठेवली होती फ्रीजमध्ये आणि ती भाजी आणायला गेलेली. कशाची भाजी काय माहीत, पण मला भाजी कोणची बी असली ना तर लय आवडती बरं का. ती आता आणलं गेलेली. बघू आता कोणची भाजी आहे काय नाही, कारण सकाळपासून नाही का पोटामध्ये काहीच नाही. तर बघा राहुलला सुद्धा लय भूक लागलेली. मित्रांनो लय म्हणजे काय झालं आता, एक तर मला एक भूक लागून झाली. सकाळची भाजी त्याने चांगली केलीच नव्हती. आज मला असं मेथीवानी वास आला, मेथीची भाजी होती. मित्रांनो मला तरी वाटतंय कल्पना नाही का भाजीच केली असन, कारण ती म्हणू लागली. तर आता आपण नाही का जाऊन बघू भाजी करायला काय करायला. चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला. आपण आलो आहे आतमध्ये. कढई. अरे बा, काय कशाची भाजी? मेथीची भाजी. अरे बापरे. तर मित्रांनो बघा, कल्पना नाही का मेथीची भाजी आणली होती त्या दिवशी बाजाराहून. आणि तिला तर कसं काय असं वाटतं की ताजी भाजी रे, ताजी भाजी फ्रीजमध्ये ठेवते ना नेऊन, तशी आणलेली तशीच होती, लक्षात नव्हतं करायची. वा. तुम्हाला खायची असेल ना? हां मला खायची ना. मला मेथीची भाजी लई आवडती. त्याच्यामुळे काय केलं कल्पना नाही का 4 दिवसापूर्वी बाजारावरून नाही का मेथीची भाजी आणली. पण आपल्याकडे नाही का फ्रीज नाही आहे बघा. फ्रीज नाही, तिनं तिच्या मैत्रिणीची ठेवली होती आहे ना. काहीच झालं नाही वाटतं हिला. काहीच नाही, फ्रीज पण चांगलं होतं ना, गाठण मस्त एकदम जबरदस्त आहे वाटतं. आपल्याला पण घ्यावं एक फ्रीज. काही पिवळी गिवळी तर नाही पडली ना? हा तर खरंच मित्रांनो कल्पनाची भाजी बनवली ना मेथीची, खूप म्हणजे खूप एकदम भारी बनवती. आणि बघू शकता आज नाही का आपल्याकडे लई जास्त फुल आहे, हे बघा. जर फुलं असली ना तर भाजी चांगली होती. तर मित्रांनो खरंच कल्पनाच्या हातची जर भाजी खाल्ली ना, एवढी भारी होती की भयानक. आणि बघा आता ही भाजी कशी बनवती मी तुम्हाला दाखवतो. आधी काय करायचं भाजीला, तेल तापायला ठेवायचं, जिरे मोहरी टाकायची, नंतर भाजी टाकायची परतायला. अगोदर धुवून घ्यायची, नंतर भाजी मी तिकडून धुवून आणली, तिकडे नळ चालू होता त्यांच्या मोटरचा पाईप चालू होता, तिथे धुतली मी आता खळखळ मटात टाकलं. परत काय काय करायचं म्हणजे अरे मिरच्या शेंगदाणे काढली थोडेसे. हे काय आहे? मिरच्या शेंगदाणे, हिरवी मिरची. अगोदर मिरच्या काढून घ्यायच्या आणि शेंगदाणे, आणि याच्यामध्ये याच्यात भाजी पातळ टाकली. परत त्याच्यात मीठ टाकायचं. आणि परत त्या जिरे टाकले का? हां, जिरे मोहरी त्याच्यात जिरे पण दिसते वाटते. हे काय, हे काय आहे? फोडणी. मीठ. मीठ अगोदर भाजी धुवून घ्यायची, नंतर तेल टाकायचं कढाईत, जिरे मोहरी, नंतर तिला परतून घ्यायचं. आणि हे बघा आता परतीनं चालू आहे. आता मीठ टाकल्या बघा किती बारीक होती भाजी परतती. टमाटी भाजी थोडी झाली पण
मग ते मीठ टाकल्यावर बारीक होती आणि परत चौपती वा, अजून बारीक होती. किती जुडे आणले ते मार्केटमधून तुला? 4 आणल्या त्यानं. चांगल्या मोठ्या होत्या का? जुड्याचं काय त्या एवढं राहता. तर आजची रेसिपी मित्रांनो, मेथीची भाजी धुवून घ्यायची, कढाई तापायला ठेवायची, कढाईत तेल टाकायचं, तेल टाकलं की जिरी मोहरी टाकायची, जिरी मोहरी फुटली की त्याच्यात भाजी टाकायची परतायला. आता भाजी परतून घ्यायची, भाजी परतली की मग नंतर हिरवी मिरची ती टाकायची. मग नंतर झालं, मग त्याला थोडंसं शिजून द्यायचं, भाजी रेडी जेवायला. तर किती वेळ लागतो तरी बी अंदाजे व्हायला? पूर्ण 10 मिनिटं. 10 मिनटं. गॅस असला तर? गॅस असला तर 5 मिनिटातच होते भाजी. असं का? तर बघा, मेथीची भाजी जर करायची म्हणलं तर मित्रांनो एक 10-20 मिनटात होते. शेगडी असू गॅस असू. तर तशा पद्धतीने बघा कल्पना नाही भाजी बनवलेली आहे. आता याच्यामध्ये काय टाकलं आहे? हळद टाकली थोडीशी. हळद टाकावं लागते. ती जरा चांगली वाटते ना, पिवळी दिसते जरा खायला. अजूक झालं आता. आणि ते खाली कसं काय पाणी तर टाकलं होतं, पाणी कसं काय झालं? मिठाचं पान झालं ते. मिठाचं पाणी होतं? आता टाकूया हिरवी मिरची. मला तर लगेच जेवायचं बाबा, भूक लागली मला भाजी झाली की. तर बघा आता भाजीला पूर्ण परतीनं चालू आहे. हे आता बघा थोडंसं भांडं इचून टाकूया. म्हणजे मित्रांनो खरंच इतका खमंग असा वास सुटलाय. आता थोडीशी भाजी टेस्ट बघूया, मीठ कमी जास्त. बाप तिखट झाली वाटतं. तिखट झाली? एवढा जबरदस्त खमंग असा वास यायला लागलाय. आणि चांगली झाली वाटतं भाजी, असा वास यायला लागलाय. आता आपल्याला नाही का किती टाईम लागेल अजून पुढे? 10 मिनिटात होईल. 10 मिनटं लय झाले. 10 मिनिटात लगेच आता पोळ्या करायच्या आणि गरम खायच्या. आता आपली भाजी झालेली आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहे कल्पनाने भाजी कशी बनवली. तू टेस्ट केली का रे? मी बघितली होती पण मला थोडी तिखट लागली बघा. असं का? तर मला जमते का नाही का माहिती. तर मित्रांनो चला आता आपण टेस्ट करू. बघा आता आपण ताटामध्ये वाढली इकडं, कशी लागते बघू. दादा कसं काय भाजी? चांगली झाली. तर मित्रांनो खरंच नाही का आता टेस्ट करतो मी आणि तुम्हाला सांगतो. नंबर एक भाजी झालेली खरंच. भैया पण आलेला आपण सांगितलं जेवायला हवं. इकडं मी देते मला उंतन दी लवकर. चला मित्रांनो आजच्या भाजीचा मेनू ताट नाही का? खूप छान झाला आहे. नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नवीन काहीतरी.